हां विद्यार्थी मित्र, आता बघा, आता या ठिकाणी आपला तासिका क्रमांक 6वा तास आहे आणि आपलं धडा जी सुरू केलेले ओरिजिन आणि इव्होल्युशन ऑफ लाईफ हा धड्यामध्ये याच्यामध्ये आपण घेणार आहोत आता नॅचरल सोल्युशन. हा हा आर्टिकल सुरू करण्यापूर्वी एक तुम्हाला सूचना देतो मी तुम्हाला. ती सूचना अशी या ठिकाणी की आता हा धडा संपल्यानंतर आपले 5 धडे होणार आहेत आणि 5 धडे झाल्यानंतर आपण परीक्षा घेणार आहोत. काळजी करू नका तुम्ही, 5चे 5 धडे एकदाच मी काही घेणार नाही. आपण एक एक धड्यावर परीक्षा घेऊ. ओके, मान्य तुम्हाला? राईट. तर त्यासाठी तुम्ही अभ्यासाला लागा. तुमच्याकडे पुस्तक उपलब्ध आहे, लक्षात आलं? हे मी शिकवत असताना हे मोबाईलमध्ये बघत तुम्ही पुस्तकात बघणे मी का सांगतो ते लक्षात घ्या. मी प्रत्येक मुद्दा तुम्हाला समजून देत असताना व्हॉट्सअप ग्रुपवर हा तर तुम्हाला व्हिडिओ मी पाठवतो किंवा यूट्यूबची लिंक असेल ते तुम्हाला येईल त्या ठिकाणी. आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला यूट्यूबला सुद्धा जाऊन तुम्हाला आपला हा शिकवलेला भाग तुम्हाला पाहता येऊ शकतो. लक्षात आलं काय म्हणतो मी? राईट. यूट्यूबचं चॅनल आपलं माहीत आहे, डॉक्टर अकबर बायोलॉजी म्हणून. त्याच्यावर तुम्हाला खूप माहिती आपल्याच विषयाचे पिरियड आहेत सलग 1, 2, 3 पासून 1 पासून सुरू झालं की समजायचं की चॅप्टर सुरू झाला, बरोबर आहे. आणि परत नंतर 1 आलं की समजा नवीन चॅप्टर सुरू झालं. लक्षात आलं काय म्हणतो हे लक्षात ठेवा. आणि चला आता पुढचा भाग आपण या ठिकाणी बघत आहोत. बघा, नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शन या शब्दाचा अर्थ था इथं बघा. याच्यामध्ये नॅचरल सिलेक्शन म्हणजे निसर्गाची निवड. नॅचरल म्हणजे निसर्ग आणि सिलेक्शन म्हणजे निवड. निसर्गाची निवड, निसर्गानं केलेलं निवड असा त्याचा. म्हणजे आजपर्यंत आपण जिवंत आहोत जन्मल्यापासून, म्हणजे निसर्गानं आपली इथपर्यंत निवड केलेली आहे. लक्षात आलं काय म्हणतो? जे प्राणी आजपर्यंत जिवंत आहेत, प्राणी वनस्पती, दॅट आर सिलेक्टेड फ्रॉम दी नेचर. निसर्गाकडून त्यांची निवड झालेली आहे. अशाच पद्धतीने सजीवांची काय होते? निवड केली जात असते असा त्याचा अर्थ. चला आता सुरुवातीपासून या ठिकाणी बघा मी काय म्हणतो ते. अकॉर्डिंग टू डार्विनच्या म्हणण्यानुसार, हे डार्विनच्या म्हणण्यानुसारच आहे असा त्याचा अर्थ या ठिकाणी. हॅलो, एलजे बेंगलोर बेकरी. सर तुम्ही केकच्या ऑर्डर घेता का आता? काय घेता? केकच्या ऑर्डर घेताय का म्हटलं? तुम्ही कोण बोललात? मी अक्षय बोलतोय सर. मला ऍक्च्युली केकची ऑर्डर द्यायची होती, त्याच्यासाठी फोन केला होता मी. तुम्हाला सेल्स डायलवर नंबर भेटला तुमचा. केकची ऑर्डर? हा, त्याच्यासाठी मी फोन केला होता की तुम्ही ऑर्डर घेताय का केकची? नाही, रॉंग नंबर. नाही सर. रॉंग नंबर. ओके, कारण जे डायलवर नंबर आहे हा ऍक्च्युली बेंगलोर बेकरी. नाही, ते चुकीचं आहे. ओके, धन्यवाद. हा, थँक्यू. चला आता बघा, एक नंबर फोन आला होता त्याच्यामुळे थोडंसं व्यत्यय आला, काय हरकत नाही. चला पुढे. अकॉर्डिंग टू डार्विनच्या म्हणण्यानुसार. बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, हे मी शिकवत असताना तुम्हाला प्रत्येक शब्दांचा अर्थ, प्रत्येक शब्द वाचून पुस्तकातलं सगळं तुम्हाला एक शब्द तुम्हाला माहिती देतो. ही शिकवण्याची पद्धत नीट परीक्षेची आहे. नीट परीक्षा. लक्षात आलं? तुम्हाला आणखीन एक सांगतो त्याच्यातला महत्त्वाचा मुद्दा. काही विद्यार्थी नोट्स असं म्हणतायत. तुम्हाला मी सांगतो, नोट्स म्हणजे नोट्स तुम्ही आणखीन नोट्स जर दिला तर ह्याच्यापेक्षा कमी होतं तुमचं मॅटर. आणि तुम्ही तेच पाठांतर केलं तर त्याच्यापेक्षा आणखीन कमी होऊन जाते तुम्हाला. ही पुस्तकच पूर्ण तुमची नोट्स आहे. ह्याच्या अगोदर सुद्धा मी सांगितलेलं तुम्हाला. तुम्ही कन्फ्यूज करून घेऊ नका. इथे तुम्हाला मी प्रत्येक शब्दाचा अर्थ, प्रत्येक वाक्याचा अर्थ तुम्हाला सगळं सांगतो.
कारण एक एक वाक्यावर अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. म्हणून ह्याच्यातून काय सोडावं आणि काय घ्यावं, म्हणजे मी काही सोडून दिलं तुम्हाला समजा, बरोबर आहे, सोडून दिलेला भागच त्याच्यावर प्रश्न विचारा तर कसं करता तुम्ही? अरे सरांनी आपल्याला घेतलंच नाही बाबा असं म्हणताल तुम्ही त्या ठिकाणी. आलं लक्षात? म्हणून ही तुम्हाला एकच पुस्तक आहे. 10वीला जशी पुस्तक होती की नाही तशी 12वीला 11वीला तुम्हाला एकच पुस्तक आहे. याच्यातूनच येणार, याच्या बाहेरचं काय अजिबात येणार नाही तुम्हाला. हे थोडं लक्षात ठेवा. आणि कोणी देत असेल तर देत असेल तर देसेल, त्याच्याबद्दल आपल्याला देणाऱ्याला काही नाव नाही आपण ठेवायचं. ती लक्षात आलं? मी यासाठी मला काय देण्यासाठी का लागलेलं, ह्याच्यातलं महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला देऊन टाकले आणि व्याख्या देऊन टाकले, विषय म्हटला झालंच नोट्स. ते सोडून जर प्रश्न आला तर कसं करता मग तुम्ही ते पाठ करता, हे पाठ करणार, म्हणजे त्याच्या नादामध्ये तुम्ही जाऊ नका. म्हणून मी इथं या ठिकाणी सर्व तुम्हाला या ठिकाणी समजून देतो. बघा चला पुढे. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्होल्युशन. इव्होल्युशन घडून येण्यासाठी, बरोबर आहे, महत्त्वाचं त्या ठिकाणी काय आहे, ड्रायव्हिंग फोर्स काय आहे, नॅचरल सिलेक्शन. निसर्गानं ज्याची निवड केली, बघा लक्षात घ्याला, निसर्गानं ज्याची निवड केली तर तो काय झाला, त्या ठिकाणी निवड केलेला त्या ठिकाणी त्याच्यात बदल घडून येतो आणि त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतो, बदल येतो आणि फॉर्मेशन ऑफ न्यू ओरिजिन किंवा ओरिजिन ऑफ स्पेसीज किंवा स्पेसिएशन, नवीन जात तयार होते. हळूहळू जो बदल होतो आणि त्याच्यामध्ये सुधारणा होते. लक्षात आलं? आता आपण साप म्हणलं तर साप एक आहे, पण साप म्हणलं तर किती साप आहेत त्या ठिकाणी? खूप आहे. मग सापांची सुद्धा जाती आहेत ना. लक्षात आलं? थोडा बदल झाला की त्याच्यामध्ये बदल झाला की ते सापामध्ये व्हेरिएशन आहे. लक्षात आलं? किंवा आणखीन दुसरे मांजर आहे, मांजरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ग्रुप आहेत. ते म्हणजे त्याचे काळं मांजर आहे आपण बघितलेलं त्या ठिकाणी, बांडा आहे या ठिकाणी, किंवा आणखीन रानटी मांजर आहे, बरोबर आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे त्याच्यामध्ये व्हेरिएशन. हे थोडं व्हेरिएशन होणे म्हणजे नवीन जात निर्माण होणे. लक्षात आलं? हे लक्षात घ्या तुम्हाला. म्हणून का म्हणते, म्हणून काय, नॅचरल सिलेक्शन, निसर्गाने निवड केलेले ड्रायव्हिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स म्हणजे गाडी चालवणारं जे काही फोर्स आहे, बिहाइंड द इव्होल्युशन, उत्क्रांती होण्यासाठी जे लागणारा जो फोर्स आहे, जी ताकद याला आपण म्हणतो ते, तर ते काय आहे, मेन म्हणजे नॅचरल सिलेक्शन आहे. हे लक्षात ठेवा. चला पुढे. दिस होल दॅट जेनेटिक व्हेरिएशन राईज विदिन द, एक मिनिट थोडं जरा मी माझं हे गॉगल थोडं जरा स्वच्छ करतो, जरा दिसायला अडथळा येऊ लागले. ओके थांबा. हां ओके राईट. ओके चला. चला आता या ठिकाणी काय म्हणतो, थोडं दिसण्यासाठी मला थोडं गॉगलला थोडं स्वच्छ केलं मी, ते आता व्यवस्थित दिसू राहिले. दिस होल दॅट जेनेटिक व्हेरिएशन राईज विदिन द पॉप्युलेशन. आता हे जेनेटिक व्हेरिएशन, अनुवंशिक जे बदल जो होत असतो त्या ठिकाणी कुठे होतो, त्या ठिकाणी पॉप्युलेशनमध्येच होतो. बरोबर आहे? पॉप्युलेशन म्हणजे त्या एका जातीचा समूह. उदाहरण माणसाचं पॉप्युलेशन आहे, बरोबर आहे. माणसाचं पॉप्युलेशनमध्ये त्या ठिकाणी थोडा बदल, तुम्हाला अगोदर सांगितलं मी, पूर्ण मानवजात प्रथितलरची एक आहे, म्हणून त्याच्यामध्ये थोडं बदल होत गेलेलं आहे. अमेरिकन लोक वेगळ्या पद्धतीत दिसतात, निग्रो वेगळे दिसतात, भारतीय वेगळे दिसतात, चायनीज वेगळे दिसतात, नेपाळी वेगळे दिसतात. आपण बघितल्याबरोबर ओळखतो त्यांना. म्हणजे हे काय झालेलं, थोडा बदल, आणि बदल होऊन हळूहळू काय होतं, त्या ठिकाणी नवीन स्पेसीजच तयार होते आणि याला खूप कालावधी लागतो असा त्याचा अर्थ. चला. The fittest will be at the selective advantage and will be more likely to produce offspring than the rest as the fit continue to enjoy greater survive. जे जगण्यासाठी धष्टपुष्ट आहेत तर ते जगण्यासाठी कसे राहतील, आनंदी राहतील. बरोबर आहे? आपण आता जगण्यासाठी धष्टपुष्ट म्हणून इथपर्यंत आलो, म्हणून आपण प्रफुल्लित जीवन जगतो. नाहीतर आपल्याला एखाद्या रोगानं जर पछाडलेलं असेल तर कसं झालं असतं, त्या ठिकाणी व्याकुळ होऊन आपण कुठेतरी अंकुंचन पावल्यासारखं कुठेतरी अंथरुणावर त्या ठिकाणी पडून राहिलो असतो, दवाखान्यामध्ये राहिलो असतो
आणि त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी काय अस्तित्व आपण दाखवून दिलं नसतो. आपण दवाखान्यामध्ये एन्जॉयमध्ये राहू शकतो का? नाही, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. जे फिस्ट आहेत तर ग्रेटर सर्वाईव्ह, एन्जॉय ग्रेटर सर्वाईव्ह असा त्याचा. अँड रिप्रोडक्टिव्हिटी, आणि जे धष्टपुष्ट आहेत त्यांची रिप्रोडक्टिव्हिटी चांगली राहील. उत्पादकता, त्यांच्यापासून त्यांची निर्माण होणारी त्यांची पिलं म्हणजे त्यांच्यापासून त्यांची स्पेसीज त्यांची त्या ठिकाणी, बरोबर आहे. जो आजारी येतो तयार करू शकतो का त्या ठिकाणी? अपत्यांना जन्म देऊ शकतो का? व्याकुळ होऊन पडलेलं आहे, 6 महिन्यापासून वर्षापासून अंतरुणावर पडलं, त्याला TB झालेली आहे, त्याला आणखीन कोणता तरी रोग झालेला आहे, तो रिप्रोडक्टिव्ह मजबूत राहू शकतो का पुनरुत्पादनाच्या दृष्टिकोनातून? नाही, बरोबर आहे. जे धष्टपुष्ट तेच राहू शकतो. म्हणून काय, न्यू स्पेसीज विल इव्हेंच्युअली इव्हॉल्व. म्हणून नवीन स्पेसीस जे धष्टपुष्ट आहेत, जे जगण्यासाठी सशक्त आहेत, त्यांच्यापासूनच पुढे इव्हॉल्व होते म्हणजे पुढे निर्माण होते असा त्याचा अर्थ. ओके, चला. अल्टरनेटिव्हली नॅचरल सिलेक्शन इज अ प्रोसेस बाय विच, बघा मग काय, नॅचरल सिलेक्शन अशी एक प्रोसेस आहे बाय विच बेटर अडॅप्टेड ऑर्गॅनिझम ग्रो. बेटर ऑर्गॅनिझम जे 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 चांगले आहेत तेच वाढा लागतात. अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन द पॉप्युलेशन, आणि पॉप्युलेशनमध्ये त्यांची संख्या वाढा लागते, बरोबर आहे. त्याच पॉप्युलेशन म्हणजे काय, विशिष्ट प्रकारचा त्या ठिकाणी समूह, बरोबर, ग्रुप, एकाच जातीचं लक्षात घ्या. माणसाचं पॉप्युलेशन माणूसच जात, सापाचं पॉप्युलेशन सापांचीच जात, उंदरांचं पॉप्युलेशन उंदरांचीच जात पूर्ण, माकडांचं पॉप्युलेशन माकडांचीच जात, घोड्यांचं पॉप्युलेशन घोड्यांचीच जात. याला पॉप्युलेशन म्हणायचं. पॉप्युलेशन कशाला म्हणायचं त्या ठिकाणी? पॉप्युलेशन मीन्स ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल ऑफ द सेम स्पेसीज लिव्हिंग इन ए पर्टिक्युलर टाइम इज कॉल्ड एज पॉप्युलेशन. हे आपण अगोदर व्याख्या दाखवून दिलेली. चला पुढे. इट ब्रिंग अबाउट इव्होल्युशनरी चेंजेस बाय द फेवरिंग डिफरन्शियल रिप्रोडक्शन ऑफ जीन्स that bring about changes in gene frequency from one generation to next generation. एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये काय, तर जीनची फ्रिक्वेन्सी, जीनची वारंवारिता, आपल्याला जीनची आवृत्ती, बरोबर आहे, आपल्याला निदर्शनास येते, बरोबर आहे. त्यांच्याच हुबेहूब कॉप्या तयार होत असतात असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी. हां, सिलेक्शन अगेन्स्ट द हार्मफुल म्युटेशन. बघा याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, याच्यानंतर इथे पुढे या ठिकाणी 101 वरून नंतरच्या पेजवर या ठिकाणी आलेलं आहे काय, 102 पेजवर आहे. बघा इथं खाली 102 पेज आहे आणि त्याचा वरचा भाग म्हणजे हे. आता बघा मी काय म्हणतो, सिलेक्शन अगेन्स्ट द हार्मफुल म्युटेशन. सिलेक्शन अगेन्स्ट द हार्मफुल म्युटेशनच्या अगेन्स्टमध्ये काही असेल तर लीड टू ए म्युटेशन बॅलन्स इन विच अलील फ्रिक्वेन्सी ऑफ हार्मफुल रेसेसिव्ह रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन. आता ह्याचं विश्लेषण नंतर त्याच्या खाली दिलेलं आहे. एक म्हणजे अनेक पिढीमध्ये त्या ठिकाणी. आता इथं बघा या ठिकाणी, हे बघा इथं आकृती, इथं काय, लाकडाच्या ओंडक्यावर हे मॉथ आहे, फुलपाखरू, बरोबर आहे का, हे फुलपाखरू बघा, हे बघा, हे काळाभर फुलपाखरू आहे आणि हे काळं नसलेलं म्हणजे कसं आहे, व्हाईटिश कलर असलेलं कलर्ड फुलपाखरू, बरोबर आहे. हे झाडाच्या खोडावर म्हणजे सालीवर आलेलं या ठिकाणी. हे आता ह्याचं काय वैशिष्ट्य आहे, आता मी ह्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला हे सांगतो. बघा आता ह्याच्यामध्ये काय म्हणतो या ठिकाणी, नॅचरल सिलेक्शन एनकरेजेस दोज जीन्स. बघा नॅचरल सिलेक्शन एनकरेज करतं, प्रवर्त करतं दोज जीन्स, अशा जीन्सला ऑर ट्रेट, अशा गुणला, अशा जीन्सला किंवा ट्रेट. कारण जीन्स आणि ट्रेटमध्ये काय फरक आहे, जीन्सपासूनच ट्रेट तयार होतो. ट्रेट म्हणजे गुण. गुण म्हणजे कलर ऑफ द बॉडी, हाईट ऑफ द बॉडी, शेप ऑफ द बॉडी, शेप ऑफ द नोज, शेप ऑफ द इयर, बरोबर, कलर ऑफ द आय, हे असे, बरोबर, शेप ऑफ द हेअर्स,
बरोबर आहे. हे 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 काय ट्रेट आहेत आणि हे ट्रेट एका जीनच्या जोडीमुळे एक ट्रेट तयार होतो. ओके, चला पुढे. नॅचरल सिलेक्शन एनकरेजेस दोज जीन्स ऑर ट्रेट दॅट ॲज अ शुअर हायेस्ट डिग्री ऑफ adaptive efficiency between the population and its environment. का म्हणतो या ठिकाणी त्या पॉप्युलेशनमध्ये एन्व्हायरमेंटचा परिणाम होतो. लक्षात आलं का म्हणतो. आता इथं बघा काय म्हणतं इंडस्ट्रियल मेलॅनिझम. आता इंडस्ट्रियल मेलॅनिझम म्हणजे काय. इंडस्ट्री म्हणजे कारखाना. कारखान्याच्या भागामध्ये जे काही मॉथ्स आहेत, आता इथं फुलपाखरू आता पुढे दिलेलं उदाहरण त्याने ते बरोबर आहे, त्यांचे त्वचा किंवा इतर ठिकाणी अमर्यादित काळा रंग जमा होतो. लक्षात आलं का म्हणतो. इथं काळा फुलपाखरू आहे का बघा, इथं आहे का, इथं तो कसा कलर आहे, त्या झाडाची साल जशी आहे तसंच आहे बघा झाडाचे. आणि हे जे काय त्याच्यापेक्षा आता ह्याचं काय फायदा आणि तोटा होतोय आता हे आपण या ठिकाणी बघूया. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो. इथं बघा इंडस्ट्रियल मेलॅनिझमचा अर्थ कळला तुम्हाला. त्या फुलपाखरूच्या त्वचेवर किंवा इतर ठिकाणी अमर्यादित काळा रंग जमा होणे. काळा रंग जमा होतो फुलपाखराच्या अंगावर या ठिकाणी. चला हे इंडस्ट्रीच्या भागामध्ये असणार काय या ठिकाणी बघा. इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिलेक्शन. हे एक चांगलं उदाहरण आहे असं म्हणतंय. बरोबर आहे. इन ग्रेट ब्रिटन बघा हे ग्रेट ब्रिटनचं उदाहरण दिलेलं त्या ठिकाणी. ओके, बिफोर इंडस्ट्रियलायझेशनच्या अगोदरची अवस्था, कारखानदारी नव्हती त्यावेळची अवस्था. ग्रे व्हाईट विंग्ड मॉथ. ग्रे भुरकट, व्हाईट रंगाचा ग्रे आणि व्हाईट विंग, ग्रे आणि व्हाईट पंखांचा फुलपाखरू त्याला बिस्टन बिटुलेरिया असं म्हणतात कारण त्या स्पेसीची नाव आहे. वेअर मोर इन नंबर दॅन ब्लॅक विंग्ड मॉथ. काळे जे काही फुलपाखरूपेक्षा अगोदर काय होतं त्या ठिकाणी कोणत्या रंगाचे फुलपाखरू होते आपल्याला. भुरकट आणि पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू. का होते त्या ठिकाणी त्यावेळेस अगोदर ब्रिटनमध्ये कारखानाचा किंवा कारखानदारीचा प्रदेश नव्हता. बरोबर, ते जास्त होते असं म्हणतंय. झालं. आता त्याच्यानं विश्लेषण त्याच्यामध्ये आता मी नंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवणार या ठिकाणी. बरोबर आहे. वेअर मोर इन नंबर दॅन द ब्लॅक विंग्ड मॉथ. काळ्या रंगाचा फुलपाखरूपेक्षा कोणत्या रंगाचे जास्त होते. भुरकट आणि पांढऱ्या रंगाचे फुलपाखरू. बरोबर आहे. मग काय झालं. इंडस्ट्रियल एरिया तयार झाला. मग तयार झाल्यानंतर काय झालं माहिती आहे का. आता त्याच्यामध्ये येणार. आता मी सांगतो इंडस्ट्रीमधून निघणारा धूर. मग धूर काय झालं त्या ठिकाणी त्या फुलपाखराच्या अंगावर काळी स्कुटी तयार व्हायला लागली. स्कुटी म्हणजे काळी कानिक ज्याला आपण म्हणतो धुरातून निघणारी. आणि ते काय व्हायला लागले त्या ठिकाणी ते व्हायला काय लागले. मग तर ते फुलपाखरू कसे झाले काळे भोर दिसायला लागले. आणि काळे भोर दिसल्यानंतर झाडांच्या सालीमध्ये बसल्यानंतर आणि त्यांना पक्षी जे खाणारे आहेत त्यांना ते दिसना झालेत. का दिसणार. ते काळे होऊन गेले ना. लक्षात आलं. आणि काळे होऊन गेले. काळे दिसत नव्हते परंतु ग्रे व्हाईट त्यांना दिसायचे पक्ष्यांना. पक्षी त्या फुलपाखरांना खाऊन टाकायचे. कोणाला खाऊन टाकायचे त्या ठिकाणी लक्षात का म्हणतो मी. ग्रे व्हाईटला खाऊन टाकायचे. कारण झाडाच्या सालीवरती दिसायचे स्पष्ट. कारण झाडाची साल काळी असते आणि ज्यांनी आपल्या शरीराच्या भोवती त्या ठिकाणी त्याला हे तयार केलेलं आहे काय काळं जे रंग ज्याला आपण म्हणजे कलर त्या ठिकाणी. कारण धुरामुळे होणार ना ते. बरोबर ते. आणि त्यांची संख्या वाढली इंडस्ट्री तयार झाल्यानंतर त्या कारखान्यातून. आणि इंडस्ट्रीच्या अगोदर कोणाची संख्या तयार वाढली होती. ग्रे व्हाईट मॉथची, भुरकट आणि पांढरे फुलपाखरांची. बरोबर आहे. लक्षात आलं काय म्हणतो. असं का झालं. फुलपाखरू हे काय झालं त्या ठिकाणी
ग्रे व्हाईट मॉथ कारखाने सुरू येण्याच्या अगोदर त्या इलाक्यामध्ये, बरोबर आहे, तर त्या ठिकाणी काय त्यांची संख्या वाढायला लागली. पण नंतर काय झालं, त्याच्यावर काळे हे रंग पडल्यानंतर त्या फुलपाखरूवर ते दिसना झाले, कारण रंग काळा झाला धुरामुळे, आणि झाडाच्या फांद्यावर किंवा झाडाच्या सालपटीवर ते बसल्यानंतर ते पक्ष्यांना ते दिसत नाहीत, म्हणून त्यांची संख्या वाढली. आता पुढे बघा या ठिकाणी, दीज मॉथ आर नॉक्टर्नल. हे जे आहे तर नॉक्टर्नल म्हणजे काय, रात्रीच्या वेळेस भ्रमण करणारे. अँड ड्युरिंग डे टाईम दे रेस्ट ऑन द ट्री. रात्री हे फुलपाखरू फिरायचे आणि दिवसा काय करायचे, झाडाच्या फांदीला ट्रंकला, ज्याला आपण म्हणतो बुडाला, त्या ठिकाणी चिटकून बसायचे. व्हाईट विंग मॉथ कॅन बी कॅमोफ्लॅग्ड. बरोबर आहे, व्हाईट विंगड पांढऱ्या रंगाचं फुलपाखरू जे आहे, बरोबर आहे, पांढऱ्या रंगाचं फुलपाखरू कॅन बी कॅमोफ्लॅग्ड. बरोबर आहे, हिडन इन ब्लॅक ग्राउंड. हिडन इन द बॅकग्राऊंड. बघा काय म्हणलं या ठिकाणी, व्हाईट विंगड मॉथ कॅन कॉम्बिफ्लाइड म्हणजे लपणे, हिडन म्हणजे कवसा दिलेलं हिडन, इन बॅकग्राऊंड त्या बॅकग्राऊंडमध्ये लपायला लागलं. बरोबर आहे, वेल विथ द लायकेन कवर्ड ट्री दॅट हेल्प टू देम एस्केप फ्रॉम द प्रेडेटर. बरोबर आहे, मग ते त्यांच्यापासून ते लपण्यासाठी, शत्रूंपासून बचाव करण्यासाठी. त्यांचे शत्रू कोण आहेत, त्या कीटकांना खाणारे ते फुलपाखरूंना प्रेडेटर कोण आहेत, बर्ड्स आहेत, पक्षी. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. ऑन दी अदर हँड, दुसऱ्या अर्थानं जर आपण बघितलं, बरोबर आहे, आता अगोदर पांढऱ्याचं बघितलं, आता काळं. द ब्लॅक विंगड मॉथ रेस्ट ऑन लायकेन कवर द ट्री ट्रंक वेअर इझी व्हिक्टिम फॉर द प्रेडेटर. बघा काय म्हणतो या ठिकाणी, ऑन दी अदर हँड ब्लॅक विंगड मॉथ रेस्टिंग ऑन द लायकेन कवर्ड द ट्री. बरोबर, झाडाच्या बुडाला, फांद्याला त्या ठिकाणी ते लायकेनच्या कॉर्बर असायचं. वेर इझी व्हिक्टीम फॉर द प्रेडेटर बर्ड्स. बघा पक्ष्यांना त्या ठिकाणी बळी पडायचे. अँड देअर नंबर वॉज रिड्यूस्ड, आणि त्यांचा नंबर कमी व्हायचा. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये उत्क्रांती झाली त्यावेळेस, लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्री केम अप इन द ग्रेट ब्रिटन. आता हे अगोदरची अवस्था, त्या ठिकाणी कारखानदारी नव्हती त्यावेळीची अवस्था. आता हे कारखानदारी तिथं खूप तयार झाल्यानंतर त्या कारखान्यातून निघणारा धूर, असा त्याचा अर्थ. ओके, काय झालं त्या ठिकाणी, लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रीज कम आउट इन ग्रेट ब्रिटन. ग्रेट ब्रिटनमध्ये खूप इंडस्ट्रीज तयार झाल्या. काय झालं त्या ठिकाणी, द इंडस्ट्रीज रिलीज द ब्लॅक सुटी स्मोक. बघा त्या इंडस्ट्रीमधून काय निघाला त्या ठिकाणी, काळा धूर, कारखान्यातून धूर निघतं आपल्याला माहीत आहे ना. बरोबर आहे, दॅट कवर्ड त्याच्यामुळे त्या ठिकाणी कवर्ड व्हायला लागलं. कशाला, अँड किल द लायकेन ग्रोईंग ऑन अ ट्री. बरोबर आहे, अँड टर्न ट्री बॅक ड्यू टू पॉप्युलेशन. या पॉप्युलेशनमुळे काय झालेलं, झाडाच्या फांद्या कशा व्हायला लागले त्या ठिकाणी, झाडाचं बूड काळाभर, कारण त्या ठिकाणी त्या कारखान्यातून निघणारं जे धूर आहे, बरोबर आहे, कारखानदारी खूप असल्यानंतर ते धूर पूर्ण इकडं तिकडं पूर्ण पसरतो. त्या भागामध्ये असणारे सगळे काळे होऊन जातात, आणि झाडाचं तिथं ते बूडच आहे, बूड असल्यानंतर ते त्या ठिकाणी जास्तच होणार, असा त्याचा. ओके, दिस चेंज बिकम अँड ॲडव्हान्ट टू ब्लॅक विंगड मॉथ. हे बदल झालेलं काळ्या पंख असलेलं फुलपाखरू काय झालेलं, मॉथ, त्याला काय झालेलं त्या ठिकाणी ॲडव्हान्टेज झाला, फायदा. दॅट कॉम्बिफ्लाइड वेल विथ द ब्लॅक ट्री ट्रंक. बघा कॉम्बिफ्लाइडमध्ये लपलं, कोणाबरोबर लपलं, जे काळं जे झाड होतं, काळं जे झाडाचा ब्लॅक ट्री, झाडाची फांदी कशी असते, बूळ कसं असतं, काळाच असतं, त्या ठिकाणी साल पडते. ओके, दॅट किंवा अँड देअर नंबर इन्क्रीज, त्यांचा नंबर वाढला. बरोबर आहे,
व्हाईल द व्हाईट विंगड मॉथ बिकम व्हिक्टीम प्रेडेड टू बर्ड. लक्षात आलं. आता काळ्यामध्ये काळं फुलपाखरू सफादणी झाली, बरोबर आहे. शत्रूला दिसेना झाला पक्षी, शत्रू म्हणजे त्यांचे पक्षी. आणि जर दुसऱ्या कलरचं असलं तर त्या ठिकाणी त्या पक्ष्यांना दिसते ना, पांढऱ्या कलरचं, ग्रे कलरचं, भुरकट कलरचं, निळ्या कलरचं, पिवळं कलरचं. आणि ते काय करतात त्या ठिकाणी पक्षी, त्या कीटकांना झाप मारून चोचीनं पकडून खाऊन टाकतात. आणि काळे काय होतं त्या ठिकाणी, काळे दिसत नाहीत. कुठं दिसत नाही त्या ठिकाणी, त्या झाडांच्या फांदीच्या म्हणजे त्या ठिकाणी झाडाच्या बुडाला असणारी जी बार्क असते, बार्क म्हणजे सालपट ज्याला बनतो, त्यासारखा कलर होतात. आणि आणि पोल्युशनमुळे त्यांचंही कलर मॉथचा कसं होतो त्या ठिकाणी काळा होऊन जातो. झालं, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा. दिस चेंज बिकम ॲन ॲडव्हान्टेज टू द ब्लॅक विंग्ड मॉथ दॅट कॉम्बी फ्लॅग्ड with the black tree trunk and their number increased. आता नंबर त्यांचं कोणाचं वाढवलं ते सांगितलेलं आहे. while the white wing moth become victim to the predator bird due to which their number reduced. हे सांगितलं तुम्हाला. म्हणजे काळे दिसत नाहीत पक्ष्यांना आणि जे पिवळे निळे जे काही दुसरे कलरचे असतील तर पक्ष्यांना दिसतात आणि पक्षी त्यांना खाऊन टाकतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके. 10 अशा पद्धतीने नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड इन एस्टॅब्लिशमेंट ऑफ ए फिनोटायपिक ट्रेट इन द चेंजिंग अँड द एन्व्हायरमेंटल कंडिशन. का म्हणते या ठिकाणी, अशा पद्धतीने नॅचरल सिलेक्शन हॅज रिझल्टेड, नॅचरल सिलेक्शनचं रिझल्ट काय होतं त्या ठिकाणी, इन द एस्टॅब्लिशमेंट ऑफ फिनोटायपिक ट्रेट, जे बाह्य बाजाने त्यांच्यामध्ये जे बदल झालेला आहे, कोणामध्ये, फुलपाखरामध्ये. चेंजिंग द एन्व्हायरमेंटल कंडिशन, एन्व्हायरमेंटलचा कंडिशन जसा बदल झालेला आहे तशा पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा बदल होतो, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. चला आता पुढे या ठिकाणी काय म्हणतं आहे, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे काय हो, वेगळे होणे. लक्षात आलं. आयसोलेशनचा अर्थ काय या ठिकाणी, वेगळे होणे. चला आता वेगळे कसं होतं या ठिकाणी बघा. आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ द पॉप्युलेशन ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसीज इन टू स्मॉलर युनिट विच प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन दे. बघा, आयसोलेशन म्हणजे त्या स्पेसीजमध्ये त्या ठिकाणी काय होणं, सेपरेशन होणे, बरोबर. आयसोलेशन इज द सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन त्या ऑफ ए पर्टिक्युलर स्पेसीज, विशिष्ट अशा स्पेसीजच्या संख्येतून त्या ठिकाणी काय होणे, वेगळे होणे. इन टू स्मॉलर युनिट, वेगळे होऊनंतर काय तयार झालं, त्याचं छोटा छोटा ग्रुप तयार झाला. विच प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन देम, मग ते वेगळे झालेले त्या ग्रुपमध्ये, मोठ्या ग्रुपमध्ये आले नाहीत, असा त्याचा अर्थ आहे. सम बॅरियर विच प्रिव्हेंट द जीन फ्लो, काही त्याच्यामध्ये अडथळे निर्माण व्हायला लागले त्या ठिकाणी. ओके. जीन फ्लो किंवा एक्सचेंज ऑफ जीन्स, जीनमध्ये अदला बदल बिटवीन द आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. यालाच आपण काय म्हणतो, आयसोलेटिंग मेकॅनिझम असे आपण म्हणतो. आयसोलेशन म्हणजे वेगळं होण्याचं. चला पुढे. द नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर अँड देअरफॉर डायव्हर्जन्स अँड स्पेशिएशन मे ऑकर. डायव्हर्जन्स म्हणजे थोडं त्या ठिकाणी वेगळे होणे, आणि वेगळे होऊनच पॉप्युलेशन वाढतो, त्या ठिकाणी इव्होल्युशन होतो, असा त्याचा अर्थ आहे. किंवा स्पेशिएशन होतो, बरोबर, असा त्याचा अर्थ. डायव्हर्जन्स अँड स्पेशिएशन मे ऑकर. द आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑफ 2 टाइप्स, नेमली. आयसोलेशन 2 प्रकारचे, जिओग्राफिकल आयसोलेशन आणि रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. भूभागानुसार वेगळे झालेले आणि रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन ज्याचे त्याचे वेगवेगळे असतात, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वेगळं पण होतो, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे बघा. जिओग्राफिकल आयसोलेशन, जिओग्राफिकल म्हणजे भूभागानुसार त्या ठिकाणी वेगळे होणे, हे लक्षात ठेवावं आपण. ओके. चला पुढे बघा या ठिकाणी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए फिजिकल आयसोलेशन. फिजिकल म्हणजे बाह्य बाजूने दिसणारं,
ओके, इट इज ऑकर व्हेन एन ओरिजिनल पॉप्युलेशन इज डिवायडेड इनटू 2 or more ग्रुप्स. जे मूळ पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्येच विभाजन झालं, त्याचे ग्रुप तयार झाले. बरं, 2 किंवा 2पेक्षा जास्त बाय जिओग्राफिकल बॅरियर्स, भूभागानुसार त्यांच्यात अडथळे निर्माण झाले. कोणते? रिव्हर, ओशियन, माउंटेन, ग्लॅसरीज. म्हणजे काय? ओशियन म्हणजे महासागर, माउंटेन म्हणजे पर्वता, ग्लॅसरीज म्हणजे बर्फाळ प्रदेश आल्यानंतर असं त्या ठिकाणी वेगळं पण होतो, असा त्याचा अर्थ आहे. These barriers prevent interbreeding between isolated groups. त्याच्यामध्ये इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप होतो, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे. द सेपरेटेड ग्रुप्स आर एक्सपोज्ड टू द डिफरंट काइंड्स ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. दुसरे वेगवेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल फॅक्टर इफेक्ट करतात. अँड दे ॲक्वायर्ड न्यू ट्रेट बाय म्युटेशन. म्युटेशनमुळे नवीन गुण विकसित होतो. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंक्ट जीन्स पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड. ते इंटरब्रीड होत नाहीत. दस इंटरब्रीड म्हणजे त्यांच्यातली नर आणि मादी एकत्र येणे, ते होत नाहीत. दस न्यू स्पेसीज हॅव बीन फॉर्म्ड बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. भूभागानुसार तिथे असणारी वेगळी जात तयार होते. ह्याचं उदाहरण जिओग्राफिकल पॉप्युलेशन म्हणजे तर माणसांचं खूप चांगलं उदाहरण आहे. बरोबर आहे. आता ग्रेट ब्रिटनचे लोक कसे असतात त्या ठिकाणी? पांढरे. भारतातले कसे? त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये वेगळंच. समुद्र आलं त्या ठिकाणी, महासागर आगल तर त्याच्या पलीकडे असणारे त्यांच्या पद्धतीने जगतात. तिकडची इकडे येत नाहीत आणि इकडची तिकडे सुद्धा जाऊ शकत नाही, असा त्याचा अर्थ. म्हणून काय झालं त्या ठिकाणी? वेगळं पण झालं, असा त्याचा अर्थ आहे. Thus the new species have been formed by geographical isolation. For example, Darwin's finches. डार्विन दाखवून दिलेलं काय? पक्ष्यांच्या चोचींचे प्रकार. ह्याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे चोचींचे म्हणजे आता कुठे बाबा हे चोचींचा प्रकार इथंच कुठतरी असेल बघा. हे दाखवतोच तुम्हाला मी. हे बघा इथं, हे बघा आहे का? चोचींचे प्रकार. प्रत्येकाची चोच कशी वेगळी आहे बघा. ह्याची चोच कशी थोडी वेगळी आहे का? बघत चला मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ह्याची चोच कशी आहे, ह्याची कशी आहे, याची 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 कशी आहे. कळला मुद्दा तुम्हाला आता? राईट. हां, म्हणून ते फिंचेस त्यांना असं दाखवून दिलेलं आहे. चला पुढे. जिओग्राफिकल आयसोलेशन बघितलं. आता रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. पुनरुत्पादनाच्या माध्यमातून वेगवेगळे असणे. काय? रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल. बरोबर आहे. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन वेगळं होतं कशामध्ये? जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड द स्ट्रक्चर ऑफ जेनेटल ऑर्गन्सचं स्ट्रक्चर. इट प्रिव्हेंट द इंटरब्रीडिंग बिटवीन पॉप्युलेशनमध्ये इंटरब्रीडिंग घडून येतो, असा त्याचा अर्थ आहे. टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझमचे टाईप्स काय आहे? प्री मॅटिंग नर आणि मादी एकत्रित येण्याच्या अगोदरचा कालावधी. प्री झायगोट तयार होण्याचा अगोदरचा कालावधी. बरोबर आहे. आयसोलेटिंग मेकॅनिझम यांच्या माध्यमातून काय? आयसोलेटिंग मेकॅनिझम होतो, असा त्याचा अर्थ आहे. दिस मेकॅनिझम प्रिव्हेंट द फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्म. त्यामध्ये या ठिकाणी अशा पद्धतीने काय? दस द मेकॅनिझम प्रिव्हेंट फर्टिलायझेशन अँड झायगोट फॉर्मेशन होतो, असा त्याचा अर्थ. चला, हॅबिटॅट आयसोलेशन. हॅबिटॅट म्हणजे कुठं आढळतात हे? इकॉलॉजिकल आयसोलेशन. चला याच्यामध्ये बघा. मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन गिविंग इन ए सेम जीनोटाइपिक region but occur separate habitat
सो दॅट पोटेन्शियल मॉट डू नॉट मीट. बघा पोटेन्शियल मीट होत नाही असं म्हणते त्या ठिकाणी. चला पुढे बघा या ठिकाणी सीजनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. सीझन म्हणजे विशिष्ट प्राण्यांचा अपत्य उत्पन्न होण्यासाठी एक विशिष्ट कालावधी असतो, बरोबर. त्याच कालावधीमध्ये त्यांच्या शरीरामध्ये हार्मोन विकसित होतात आणि ते डेव्हलप होतो. कुत्रा आहे, बरोबर आहे, वाघ आहे किंवा हत्ती आहे, यांचे सिजनेबल असतात त्या ठिकाणी, बरोबर. असा त्याचा अर्थ ते आता या ठिकाणी सांगतो बघा. जर मेंबर्स ऑफ ए पॉप्युलेशन गिविंग इन ए सेम जिओग्राफिकल किंवा जिओग्राफी रिजन बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट डिफरंट इयर्स ऑर डिफरंट टाईम ऑफ द इयर, बरोबर. चला पुढे इथॉलॉजिकल म्हणजे काय, सायन्स ऑफ कॅरेक्टर, त्याच्या संदर्भामध्ये त्याने दिलेलं आहे. इथॉलॉजिकल आयसोलेशन ड्यू टू स्पेसिफिक मॅटिंग बिहेवियर द नंबर ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेट, बरोबर आहे. इथं काय म्हणते, काही अडथळा मेकॅनिझममध्ये काही अडथळ्यामुळे त्या ठिकाणी काय पुनरुत्पादन होऊ शकलं नाही. पोस्ट मीटिंग, बरं, पोस्ट झायगोट बॅरियर्स. आता त्याच्यापैकी या ठिकाणी बघा गॅमेट मॉर्टॅलिटी, गॅमेटचा मृत्यू दर किती आहे हे या ठिकाणी त्यांना आपल्याला विचारलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर पोस्ट मॅटिंग ऑर पोस्ट झायगोटिक बॅरियर. पोस्ट म्हणजे मॅटिंगच्या नंतर, झायगोट म्हणजे झायगोट तयार झाल्यानंतरच्या गोष्टी, असा त्याचा अर्थ आहे. मग का त्याच्यामध्ये नंबर 1 दिलेला आहे, गॅमेट मॉर्टॅलिटी, गॅमेटचा मृत्यू. गॅमेट्स हॅव ए लिमिटेड लाईफ स्पॅन, गॅमेटमध्ये लिमिटेड लाईफ स्पॅन आहे, असा त्याचा अर्थ आहे. ड्यू टू वन ऑर दी अदर reasons, if union of the two gametes does not occur in the given time, it result in the gamete mortality. याच्यामुळे गॅमेटची मॉर्टॅलिटी होते, असा त्याचा अर्थ. बाहेरच झायगोट मॉर्टॅलिटी, here egg is fertilized but zygote dies due to one or the other reasons. ओके. चला पुढे आता या ठिकाणी बघा हायब्रिड स्टरिलिटी. आता हायब्रिड म्हणजे संकरित, स्टरिलिटी म्हणजे नपुसकता. हायब्रिड डेव्हलप्ड टू मॉर्टिलिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ द काय या ठिकाणी, फेल्युअर ऑफ द प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. त्याच्यामध्ये मोलेसेस आणि फॉर एक्झाम्पल मोल असं पण म्हणलेलं आहे. मोल म्हणजे खेचर. इज ॲन इंटरजेनेरिक हायब्रिड विच इज स्टराईल. आता हे नपुसक असतं, कारण त्यांना तिथं मिळाल्यानंतर मध्ये याची इथे आवश्यकता नाही. कॅन यू टेल, हे सांगू शकाल का असं म्हणतात त्यांना. काय, व्हॉट इज व्हेरिएशन, हे आपण बघितलेलं आहे. व्हेरिएशन म्हणजे बदल. व्हॉट इज म्युटेशन, सडन चेंज इन जीन्स. व्हाय इज जीन फ्रिक्वेन्सी काय आहे असं म्हणत आहे. वाय व्हेरियस आर रिझन्स इन पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन कसे आहेत ते सांगा म्हणते, असा. ओके. आता मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्यूशन नंतरच्या पिरियडमध्ये पाहू, कारण तो सुद्धा तोच आहे, त्याच्यासारखंच आहे, शब्द तेच आहे, त्यांचंच विश्लेषण आहे, ते मात्र आपण नंतरच्या पिरियडमध्ये. धन्यवाद.